जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 13वा. शेगावमधील देशमुख आणि पाटलांमध्ये दुफळी होती. जेथे जेथे ही वैरभावना असते तेथे तेथे ती सर्वनाश करते. क्षयरोग शरीराला आणि दुफळी रोग समाजाला लयाला नेतो. एक दिवस तळ्याकाठी खंडू पाटील आणि देशमुखांचा सेवक मर्या या दोघांमध्ये काही कामावरून कुरबूर झाली. पाटील गावचा अधिकारी होता, पण मर्याला देशमुखांचा जोर होता, फूस होती. खंडू पाटलाला मर्या उद्धटपणे अपमानकारक असे काहीतरी बोलला. तेव्हा खंडू पाटील त्याला म्हणाला, असा उद्धटपणा करण्याचा अधिकार फक्त देशमुखांना आहे, तुला नाही. तू देशमुखांचा सेवक आहेस, तुझे हे वागणे बरोबर नाही. माणसाने आपली पायरी ओळखून बोलावे. हे ऐकूनही मर्या थांबला नाही. तो अजूनच उद्धटपणे बोलू लागला. पाटलांपुढे अपमानकारक हातवारे करू लागला. बाचाबाचीचे कारण क्षुल्लक होते. पाटलांनी मर्याला अकोला तहसीलीत कागदपत्रे पाठवण्याचे काम सांगितले. त्यावर तो म्हणाला, देशमुखांच्या आश्रितावर तुमचा नेहमीच डोळा असतो. काहीही झाले तरी आज मी हा टप्पा घेऊन अकोल्याला जाणार नाही. तुझ्या हुकमाला मी शिमग्याच्या बोंबा समजतो. हे बोलत असताना एकीकडे त्याने हाताची मूठ तोंडापुढे नेऊन अपमानकारक हावभाव केला. त्याची ती उद्धट कृती पाहून खंडू पाटील खूप भडकला. त्याने आपल्या हातातील भरीव वेळूच्या काठीने मर्याच्या हातावर जोरदार प्रहार केला. पाटील मूळचा धष्टपुष्ट होता. त्या प्रहाराने मर्याचा हात मोडला आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. पाटील टप्पा द्यायला दुसऱ्या सेवकाकडे गेले. इकडे बेशुद्ध पडलेल्या मर्याला त्याच्या नातेवाईकांनी उचलून देशमुखांकडे नेले. मर्याचा हात मोडलेला बघून देशमुख आनंदले. या आयत्यात चालून आलेल्या संधीचा त्यांनी फायदा घ्यायचे ठरवले. देशमुखांनी ताबडतोब मर्याला पोलीस कचेरीत नेले आणि तेथील अधिकाऱ्याला खोटे नाटे सांगितले. दोन पक्षात वाकडे असेल तर काट्याचे नायटे होतात. पोलीस अधिकाऱ्याने फिर्याद नोंदवली आणि खंडू पाटलाला पकडून आणण्याची आज्ञा केली. उद्या पाटलांच्या हातात हातकड्या पडणार आहेत. ही बातमी शेगावात सगळीकडे पसरली. खंडू पाटलाच्याही कानी आली. त्याचे धाबे दणाणले. त्याच्या तोंडचे पाणी पळाले. तो चिंताचूर होऊन दुःख करू लागला की देवा, ज्या शेगावात मी वाघासारखा वावरत होतो तेथे हा तुरुंगात जाण्याचा प्रसंग का आणलास? अब्रूदारास बेअब्रू होणे हे मरणाहूनही वाईट असते. इतर पाटील बंधूही घाबरून गेले. खंडू हताश होऊन बसला. काय करावे काही कळेना. खूप विचारांती खंडूने ठरवले की आता आपण श्री गजानन महाराजांनाच साकडे घालूया. तेच या संकटाचे निरसन करू शकतील. इतर व्यवहारी प्रयत्न करण्यासाठी बाकीचे पाटील बंधू अकोल्याला गेले. रात्री खंडू गजानन स्वामींकडे आला. त्यांच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला, गुरुराया, माझ्यावर फार कठीण प्रसंग आला आहे. देशमुखांचा सेवेकरी असलेल्या मर्याला मी काही काम सांगितले. तेव्हा आमच्यात बाचाबाची झाली व मी त्याला काठीने मारले. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. या गोष्टीचा उपयोग देशमुख मंडळींनी माझ्यावर सूड काढण्यासाठी केला. काट्याचा नायटा केला. उद्या पोलीस मला बेड्या घालून कैद करून नेणार आहेत. गुरुराया, कैद होण्यापेक्षा मी मरणे पसंत करीन. अब्रूदाराला बेइज्जत होणे हे मरणापेक्षाही वाईट वाटते. त्यातून माझा अपराध अतिशय अल्प आहे. काही लोकांनी खड्याचा डोंगर केला आहे. तेव्हा सद्गुरू समर्था, माझ्या इब्रतीचे रक्षण करा. कृपा करून माझी अब्रू वाचवा. जयद्रथाची अब्रू वाचवण्यासाठी अर्जुन अग्निकाष्ठ भक्षायला तयार झाला होता. द्रौपदीची अब्रू वाचवण्यासाठी श्रीकृष्ण धावून गेला आणि तिला भर सभेत वस्त्रे नेसवली. आज देशमुख नामक कौरवांनी या पांचालीची अब्रू घेणे चालवले आहे. तेव्हा माझे रक्षण करा. असे म्हणून पाटील रडू लागला. त्याच्या डोळ्यांवाटे अश्रूंचा पूर वाहू लागला. गजानन स्वामींनी खंडूचे सांत्वन करायला त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, कर्त्या पुरुषावर अशी संकटे वारंवार येतात. त्याची चिंता करू नकोस. स्वार्थनीती बळावता खऱ्याचे खोटे केले जाते. तुम्ही पाटील देशमुख दोघेही एकाच जातीचे आहात.
तरीही स्वार्थासाठी एकमेकांचे नुकसान चिंतत आहात. मागे कौरव पांडवात स्वार्थामुळेच बितुष्ट आले होते. तेथे पांडवांचा पक्ष खरा होता, म्हणून भगवंताने त्यांना सहाय्य केले आणि कौरवांचा विनाश केला. देशमुखाने कितीही जोर लावला तरी तुला बेडी अजिबात पडणार नाही, तेव्हा निश्चिंत राहा. पुढे तेच खरे झाले. पाटील निर्दोष सुटले. गजानन स्वामींचे वचन खोटे ठरले नाही. पाटील मंडळी उत्तरोत्तर गजानन स्वामींना भजू लागली. अमृताचे सेवन करायला कोणाला आवडणार नाही. पुढे खंडू पाटलाने गजानन महाराजांना मोठ्या आग्रहाने व प्रेमाने आपल्या घरी राहायला नेले. एक दिवस अचानक तेथे काही तैलंगी ब्राह्मण आले. ते तैलंगी ब्राह्मण विद्वान होते. कर्मठ वेदावर त्यांचे प्रेम होते, परंतु ते धनाचे लोभी होते. काही धन मिळेल या अपेक्षेनेच ते आले होते. ते आले तेव्हा गजानन स्वामी झोपले होते. त्यांना जागे करण्यासाठी तैलंगी ब्राह्मण उच्च स्वरांसहित मंत्र म्हणू लागले. काही मंत्र म्हणण्यात चूक झाली. ती त्यांनी दुरुस्त केली नाही, म्हणून गजानन स्वामी आसनावर उठून बसले आणि त्या ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही चुकीचे मंत्र म्हणत आहात. तुम्ही वैदिक कशासाठी झालात? विद्येला हीनता आणू नका. उगाच भोळ्या भाविकांना फसवू नका. आता मी म्हणतो तसे म्हणा. मग जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणायला सुरुवात केली होती तोच अध्याय गजानन स्वामींनी घडघड म्हणून दाखवला. त्यांचे शब्दोच्चार अगदी स्पष्ट होते. म्हणण्यात कोठेही चूक नव्हती. असे वाटत होते की मूर्तिमंत वसिष्ठ ऋषीच वेद म्हणायला बसले आहेत. गजानन स्वामींचे ते अचूक वेदपठण ऐकून तैलंगी ब्राह्मण चकित झाले. ते मान खाली घालून बसले. त्यांना वर बघायला धीर होईना. दीपाचा प्रभाव अंधार असेपर्यंतच पडतो. सूर्योदय झाल्यावर दीपाचा प्रभाव संपतो. ते ब्राह्मण मनात विचार करू लागले की हा योगी तर महाज्ञानी आहे. याच्या मुखी चारही वेद प्रत्यक्ष नांदत आहेत, मग हा पिसा कसा असेल? हा तर दुसरा विधाताच आहे, यात शंका नाही. हा निस्संशय ब्राह्मण असून याची दीक्षा परमहंस आहे. याला कोठलेही बंधन उरले नाही. हा जीवनमुक्त सिद्ध योगी आहे. हा तर प्रत्यक्ष वामदेव आहे. याला दुसरी उपमा नाही. आमच्या पदरी काही पुण्य होते, म्हणून आम्हाला या योग्याचे दर्शन झाले. नंतर गजानन स्वामींनी खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणांना रुपया दक्षिणा देवली. ब्राह्मण संतुष्ट होऊन दुसऱ्या गावी निघून गेले.